नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुलचं इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज सेशन मध्ये आपल्याला काय पाहायचंय, सिंथेसिसचा तिसरा प्रकार म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा, ह्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स साठी तुम्हाला कंजंक्शन्स ची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. बघा, कंजंक्शन कुठले कुठले आहेत हे तुम्हाला माहिती असले तर तुम्हाला हे दोन वाक्यरचना जोडता येतील. बघा, दोन वाक्य कशाने जोडली जातात, तो एक प्रॉपर शब्द आहे, त्याला काय म्हणणार आपण, कंजंक्शन. बरोबर, म्हणजे उभयानवी अव्यय. बरोबर, त्या शब्दांना तुम्ही काय म्हणणार, उभयानवी अव्यय. हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे समजून जाईल. बघा, आता पहिला आपण सिंथेसिस पाहू. सिंथेसिस म्हणजे काय, तुम्हाला दोन वाक्यरचना जोडायचे. काय, दोन वाक्यरचना जोडायचे. त्याचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे सिंपल सेंटेन्स, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे कॉम्प्लेक्स, जे की आता आपण शिकत आहोत. बघा, ह्या वाक्याचा अर्थ चेंज न होता तुम्हाला काय करायचंय, ते दोन्ही वाक्य तुम्हाला एकत्र करायचे. त्यालाच आपण काय म्हणणार, सिंथेसिस. आता कॉम्प्लेक्स म्हणजे काय, बघा, दिलेली दोन वाक्यांच्या अर्थानुसार, बघा, वाक्यांच्या अर्थानुसार नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब क्लॉजच्या माध्यमातून एकत्र जोडणे म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यासाठी तुम्हाला क्लॉज हे माहिती असणं गरजेचे आहे. क्लॉज ची प्लेलिस्ट पूर्ण आहे. प्रत्येक सेशनवर मी एक सेपरेट लेक्चर घेतलेले, तुम्ही पाहून घ्या, मग तुम्हाला हे सेशन 100% समजून जाईल. बघा, या प्रकारात दिलेली दोन वाक्य सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे, बघा, मी आता थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं की तुम्हाला दोन वाक्य जोडण्यासाठी एक प्रॉपर शब्द वापरावा लागतो. त्या शब्दांना तुम्ही काय म्हणणार की उभयानवी अव्यय, राईट, म्हणजेच काय, कंजंक्शन्स. बघा, या प्रकारच्या जोडलेल्या वाक्यात एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. म्हणजेच काय, एक हाय क्लॉज असतो आणि हा एक क्लॉज असतो. दोन क्लॉज असतात जोडल्यानंतर पण. तसं सिंपल आणि कंपाऊंड मध्ये नाही. बघा, आता ह्याच्यामध्ये हे झाली कॉम्प्लेक्सची माहिती. आता ह्याच्या वाक्यरचना पाहू. पहिला जो प्रकार आहे तुमचा काय, विच वापरून काय करायचंय तुम्हाला, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे दोन वाक्यांच्या मधोमध तुम्हाला काय वापरायचंय, विच वापरायचंय आणि पुढील वाक्यातील इट आणि धिस काढून वाक्य लिहायचंय. बघा कसं, बघा, हे वाक्य आहे तसंच, ह्याच्यात काय करायचं तुम्हाला, विच वापरायचंय. ही गेव मी सम स्टुपिड ट्रीटमेंट. आता इट काढायचं, कॉमा काढायचं, त्याऐवजी विच डिडंट वर्क. म्हणजे हे विच आपण कशा संदर्भात वापरले, इट. आलं लक्षात, म्हणजे विच डिडंट वर्क म्हणजे हे काय, काम केलं नाही. बघा, दुसरं पण वाक्य, द 4th Battalion ऑफ ग्रेनेडियर्स वॉज होल्डिंग दिस एरिया हॅड टू बी हेल्ड ऍट कॉस्ट. बघा, द 4th Battalion ऑफ ग्रेनेडियर्स was holding this area. आता काय करायचं तुम्हाला, इट आणि धिस काढून त्याऐवजी काय करायचं, विच वापरायचं. विच had to be held at cost. आलं लक्षात, म्हणजेच तुम्हाला काय करायचंय की विच हे पण एक असं आहे की कंजंक्शन आहे, म्हणजे उभयानवी अव्यय, त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. त्याने पण तुम्ही दोन वाक्य जोडू शकता. बरोबर. आता त्यानंतरचं पहा, त्यानंतरचं आहे तुमचं काय, दोचा वापर करून. काय करायचंय, दोचा वापर करून वाक्याच्या, म्हणजे तुम्हाला दोन वाक्य जोडायचे आहेत. वाक्याच्या सुरुवातीला दो वापरून दोन वाक्यामध्ये येणारी बट आणि एट काढून टाकावे. बघा कसं, There is little life on Antarctica land, but ICC is full of marine plants and animals. आता ह्याच्यात काय करायचं, वाक्य आहे तसंच लिहायचंय. तुम्हाला काय करायचं, बट काढायचंय, ओके, इथं कॉमा द्यायचंय आणि इथं वाक्याच्या सुरुवातीला काय करायचंय, दो. Though there is little life on Antarctica, ICC
इज फुल ऑफ मरीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, किती सिंपल आहे, काही अवघड नाहीये. फक्त वाक्य मोठं असतं, आपण गडबडून जातो की बाबा याला कसं जोडायचंय. त्यासाठी तुम्हाला थोडासा वाक्याचा अर्थ, म्हणजे अर्थाचा संदर्भ तुम्हाला घेता आला पाहिजे, तरच तुम्हाला हे जमून जाईल. बघा ही वाक्यरचना, दो ग्रँडमा वॉज अँड ओल्ड, कॉमा आहे तसंच, कॉमा आहे तसंच, फक्त सुरुवातीला मॅनेज्ड थीव्स टू कॅच द थीव्स. बघा तुम्ही ह्या ज्या 2-4 वाक्यरचना सोडवल्यात, पहिल्या ह्याच्यामध्ये काय तुम्ही विच वापरला आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दो. विच हे दोन्ही वाक्यांच्या मध्ये येतं आणि दो हे वाक्याच्या सुरुवातीला येतं. फक्त काय करायचं, एट आणि बट काढून टाकायचे. आलं लक्षात. बघा ह्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्यानंतर जे आपण काय असेल सेशन ते घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.